धक्कादायक प्रकार। कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अखंड बुडालेल्या लुखामसला गावच्या माजी उपसरपंचानं आपलं आयुष्य संपवलंय। सोमवारी घडलेला हा प्रकार आहे। सोमवारी रात्री ते सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सासूर या गावामध्ये गेले होते आणि दुसऱ्या दिवशी कारमध्ये थेट त्यांचा मृतदेह सापडलाय। प्रेम संबंधातून सुरू झालेली ही गोष्ट आहे। महागडे मोबाईल्स, सोन्याचे दागिने, पण नंतर मोठमोठ्या मागण्या। बंगला माझ्या नावावरती करा, भावाला शेती द्या, मागण्या मान्य न केल्यास धमक्या आणि सतत वाढत गेलेला ताण। यातून लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी ज्या नर्तिकेच्या प्रेमामध्ये ते पार सैरभैर झालेले होते, त्याच नर्तिकेच्या दारासमोर त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली आहे। जेव्हा हे सगळं घडलं ते मध्यरात्रीचा काळोख होता। रात्रीच्या अंधारामध्ये रस्त्यावरती एक कार शांत उभी होती। गावात सगळीकडे सन्नाटा पसरलेला। कारची दारं आतून बंद होती। खिडक्यांमधून आत दिसणारं अंधारलेलं दृश्य होतं, त्यामुळे फारसं कोणाचं त्याच्याकडे लक्ष गेलं नाही। मात्र सकाळी जेव्हा गाव जागं झालं तेव्हा मात्र त्या कारच्या आसपास प्रचंड गर्दी होती। लोकांनी जाऊन पाहिलं तर त्या कारच्या ड्रायव्हिंग सीटवरती एक व्यक्ती निपचित पडलेला होता। डोक्याच्या उजव्या भागामध्ये गोळी लागलेली, रक्त सुकलेलं आणि त्याच्या समोर पडलं होतं एक पिस्तूल। लोकांनी पाहिलं तेव्हा समजलं की हा व्यक्ती साधा नाहीये। गावचा प्रतिष्ठित नेता, गावचा माजी उपसरपंच गोविंद बर्गे, अवघं 34 वर्ष वय, घरात पत्नी, 9वीत शिकणारी मुलगी आणि 6वी मध्ये शिकणारा मुलगा। एवढं सगळं असताना सुद्धा असा प्रश्न पडतो की एक नेता, एक कुटुंब वत्सल व्यक्ती एवढा टोकाचा निर्णय का घेतो? प्रेम इतकं वेडं ठरू शकतं का की यामागे काहीतरी रहस्य दडपलेलं आहे? नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? सरपंच, उपसरपंच आणि नर्तिकेचं नातं कुठे बिघडलं? खरंच नर्तिकेच्या हट्टामुळे हे पाऊल उचललं गेलं का, की यामागे अजून काहीतरी मोठं कारण दडलंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। मित्रांनो, गोविंद बर्गे हे मूळचे गेवराई तालुक्यातील लुखामसला गावचे। गावातला मान, उपसरपंच पद, प्लॉटिंगचा व्यवसाय, सगळं काही व्यवस्थित चाललेलं, पण त्यांना एक छंद होता कला केंद्रामध्ये जाण्याचा। आणि इथेच त्यांची भेट झाली एका तरुण नर्तिकेशी, पूजा गायकवाड। पहिल्या भेटीनंतर ओळख वाढली, हळूहळू फोनवर बोलणं, भेटणं सुरू झालं। पूजाचं व्यक्तिमत्व, तिचं नृत्य, तिची वागणूक सगळं गोविंद यांच्या मनाला भुरळ घालू लागलं। काही महिन्यातच ही मैत्री प्रेमात बदलली। पूजाच्या प्रेमात गोविंद एवढे वेडे झाले की ते नियमितपणे पारगावच्या कला केंद्रामध्ये जाऊ लागले, फक्त पूजाला भेटण्यासाठी। तिचं हसणं, तिचं बोलणं हेच त्यांच्या आयुष्यातील केंद्रबिंदू बनलं। ते तिच्यासाठी वाटेल ते करायला तयार झाले। प्रेमाच्या नात्यात त्यांनी तिच्यावरती खर्चाची बरसात केली। जवळपास 2.25 लाखाचा मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि इतर भेटवस्तू पूजाला दिल्या। गावकऱ्यांच्या कुजबुजेला न जुमानता त्यांनी तिची प्रत्येक हौसमौस भागवली। गोविंद यांच्या दृष्टीने ही खरी प्रेम कहाणी होती, पण कालांतराने या नात्याला तडा जाऊ लागला। त्यांच्या नात्यामध्ये तणाव, धमक्या आणि मागण्यांची मोठी जागा व्यापलेली होती। गेल्या काही महिन्यापासून पूजा गोविंद यांच्यापासून दूर होऊ लागलेली, फोन उचलणं बंद करू लागली, गोविंद यांच्या सोबतची भेट टाळू लागली, त्यांच्यासोबत बोलणं टाळू लागली आणि त्यामुळे गोविंद बेचैन झाले। त्यांनी पूजा सोबत बोलण्याचा वारंवार प्रयत्न केला, तिच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यानंतर पूजाने गोविंद यांच्या समोर काही अटी ठेवल्या। गेवराईतला बंगला माझ्या नावावरती करा आणि माझ्या भावाच्या नावावर 5 एकर शेती लिहून द्या, आणि या मागण्या मान्य केल्या नाहीत तर मी तुमच्यावरती परवानगी शिवाय शरीर संबंध ठेवल्याचा गुन्हा दाखल करेल, अशा धमक्या ती त्यांना देऊ लागली। त्यामुळे एका बाजूला कुटुंब, समाज आणि दुसऱ्या बाजूला पूजावरचा अपार प्रेम, या अवस्थेमध्ये गोविंद पूर्णपणे सैरभैर झाले। मानसिक ताण एवढा वाढला की त्यांचं चित्त थाऱ्यावरती उरलं नाही। शेवटी वैतागून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला।
सोमवारी मध्यरात्री सगळे गाढ झोपेत असताना गोविंद शेवटचा प्रयत्न करायला निघाले। ते थेट पूजाच्या घरी गेले। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या सासूर या गावामध्ये तिथे दोघांमध्ये काय झालं, वाद झाला का? पूजाने पुन्हा हट्ट धरला की दोघांमध्ये शांततेमध्ये चर्चा झाली। हे कुणालाच ठाऊक नाहीये नक्की त्या दोघांमध्ये काय घडलं, पण लोकांनी जे पाहिलं ते दृश्य कायमचे प्रश्न सोडून गेलाय। पूजाच्या घरापासून अगदीच थोड्या अंतरावरती एक कार उभी होती। दार आतून बंद होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस आले। पोलिसांनी दरवाजा उघडला आणि समोर दिसले गोविंद बर्गे ड्रायव्हिंग सीट वरती बसलेले। डोक्याच्या उजव्या कानशिला गोळी झाडून मृतावस्थेत पोलिसांनी पंचनामा केला। पहिल्या नजरेला हा गोविंद यांनी स्वतःहून केलेला प्रकार होता असं वाटत होतं, पण एवढं सगळं घडल्यानंतर घातपाताची शक्यता नाकारता येत नव्हती। त्यामुळे गोविंद यांच्या मेहुण्याने तक्रार दाखल केली। त्यानंतर 21 वर्षीय पूजा गायकवाड हिच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। आता पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करतायत। एकीकडे गोविंद यांनी नर्तिकेच्या नादापायी स्वतःचं आयुष्य संपवलं, ज्यामुळे त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचं संपूर्ण कुटुंब हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालंय। पत्नीवर 2 लहान मुलांची जबाबदारी पडली आहे। 9वीत शिकणारी मुलगी आणि 6वी मध्ये शिकणारा मुलगा, दोघांच्या डोळ्यासमोरून वडिलांचा चेहरा जात नाहीये। दुसरीकडे या घटनेमुळे गाव हादरून गेलंय। आज गोविंद बर्गे यांच्या आयुष्याचा शेवट एका गोळीने झाला, पण त्यामागे दडलेले प्रश्न हे अजूनही अनुत्तरित आहेत। गोविंद यांनी खरंच स्वतःहून गोळी झाडलेली होती का, की हा घातपात आहे? प्रेमाची कहाणी होती की फसवणुकीचा डाव? गोविंद बर्गे यांचा मृत्यू नेमका कशामुळे झालाय, हे सगळे प्रश्न आज या निमित्ताने पडत आहेत। दरम्यान जिच्या नादापायी बीडच्या उपसरपंचाने म्हणजेच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलंय ती पूजा गायकवाड नेमकी कोण आहे, हा प्रश्न या निमित्ताने पडतोय। तर पूजा गायकवाड ही कला केंद्रामध्ये नर्तिका असून 21 वर्षाची आहे। 1.5 वर्षापूर्वी गोविंद बर्गे आणि पूजा गायकवाड यांची ओळख झाली होती। कालांतराने पूजा गायकवाड आणि गोविंद यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले। पूजा गायकवाड ही इंस्टाग्राम वरती तिच्या नाचण्याचे अनेक रील्स शेअर करायची, अशी माहिती सध्या तरी उपलब्ध आहे। बाकी या सगळ्या घटनेवरती नेमक्या तुमची काय मतं आहेत? ही जी सगळी घटना घडली आहे याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकॉन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे नवीन लेटेस्ट अपडेट असलेले व्हिडिओ टाकते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही। तर ह्याच्या पुढची माहिती, पोलिसांच्या तपासात समोर आलेली पुढील माहिती मी माझ्या चॅनलवर टाकेनच, तर त्यामुळेच सांगते चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण, दमदार आणि लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय आणि नमस्कार।